नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यामधील कलम 74 या कलम 74च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यामधील कलम 74 हे जुन्या भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC कायद्यामधील कलम 148शी थेट संबंधित आहे. हे कलम सार्वजनिक शांततेविरुद्धचे गुन्हे म्हणजेच ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक या अध्यायाचा भाग असून कलम 73 दंगल रायटिंगचे अधिक गंभीर आणि हिंसक रूप आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्राणघातक शस्त्राने सज्ज होऊन दंगल करते तेव्हा तिच्यावर या कलमाअंतर्गत कारवाई होते. कलमाचे नाव काय आहे? प्राणघातक शस्त्राने सज्ज होऊन दंगल करणे. जो कोणी, याची व्याख्या कशी आहे कलमाची, तर जो कोणी दंगल रायटिंग करण्याच्या गुन्ह्यासाठी दोषी असेल आणि असे करताना तो कोणत्याही प्राणघातक शस्त्राने डेडली विपन्सने किंवा आक्रमक हत्यार म्हणून वापरल्यास ज्याच्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही वस्तूने सज्ज असेल तर त्याला कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा ज्याची मुदत 3 वर्षांपर्यंत असू शकते किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. सोप्या शब्दात समजून घेऊया. स्पष्टीकरण कसं आहे तर सोप्या शब्दामध्ये, तर BNS कलम भारतीय न्याय संहिता कायद्यातील BNS कायद्यातील कलम 73 नुसार जेव्हा बेकायदेशीर जमाव 5 किंवा अधिक लोकांपेक्षा जास्त असणे हा हिंसा करतो, बेकायदेशीर जमाव हा हिंसा करतो तेव्हा त्याला दंगल म्हणतात. कलम 74 हे त्यापुढील पाऊल आहे. जर दंगल करणाऱ्या जमावातील एखाद्या व्यक्तीकडे तलवार, बंदूक, भाला, धारदार चाकू, पेट्रोल बॉम्ब किंवा लोखंडी रॉड यांसारखे प्राणघातक शस्त्र असेल तर ती व्यक्ती कलम 74 अंतर्गत दोषी ठरते. महत्त्वाचा फरक असा आहे की कलम 71 हे केवळ शस्त्र घेऊन बेकायदेशीर जमावात सामील होण्याबद्दल आहे, तिथे हिंसा झालेली नसते. मात्र कलम 74मध्ये जमावाने प्रत्यक्ष हिंसा किंवा बळाचा वापर म्हणजे दंगल सुरू केलेला असतो आणि आरोपी त्या हिंसेत प्राणघातक शस्त्रासह सक्रिय असतो. उदाहरणं काय आहेत? उदाहरणं समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, एका राजकीय किंवा सामाजिक आंदोलनादरम्यान अचानक हिंसक वळण लागते. जमाव पोलिसांवर आणि वाहनांवर दगडफेक दंगल करू लागतो. या जमावामध्ये नावाचा व्यक्ती हातात जळती मशाली किंवा पेट्रोल बॉम्ब घेऊन दुकाने जाळण्याचा प्रयत्न करतो. येथे कडे मृत्यू घडवून आणू शकणारी वस्तू असल्याने तो कलम 74 अंतर्गत दोषी ठरेल. उदाहरण 2 आहे, 2 गटांमधील वैयक्तिक वादातून 7-8 लोक हातात तलवारी आणि लाट्या घेऊन दुसऱ्या गटाच्या घरावर हल्ला घालतात. तिथल्या लोकांना मारहाण करतात. या दंगलीत त्यांच्या हातात तलवार, प्राणघातक शस्त्रे आहेत याच्यावरून त्यांच्यावरून कलम 74 लागू होईल आणि त्यांना 74 अंतर्गत दोषी ठरवले जाईल. आता कलम का बरं अस्तित्वात आले? सामान्य दंगल आणि शस्त्रांसह होणारी दंगल यांमध्ये तीव्रतेचा मोठा फरक असतो. निशस्त्र जमावाने केलेल्या हिंसेपेक्षा शस्त्रधारी जमावाने केलेल्या हिंसेत जीवितहानी, खून किंवा सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान होण्याचा धोका असतो. शस्त्रांचा वापर करणाऱ्या दंगलखोरांना अधिक कठोर शिक्षा देऊन अशा हिंसक प्रवृत्तींना जरब बसवण्यासाठी हे कलम कायद्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहे? कठोर प्रतिबंध. सामान्य दंगलीपेक्षा कलम 73मध्ये 2 वर्ष शिक्षा, तसेच शस्त्रांसह दंगल करणाऱ्यांना अधिक मोठी शिक्षा 3 वर्ष देऊन कायद्याचा धाक निर्माण करणे. सार्वजनिक सुरक्षेची हमी. दंगलीमध्ये शस्त्रांचा वापर रोखून संभाव्य प्राणहानी टाळणे. गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित करणे. केवळ गर्दीचा फायदा घेऊन घातक शस्त्रांमध्ये दहशत माजवणाऱ्यांना कायद्याचे कडक कवच नाकारणे. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे या कलमासंबंधित? तर हे कलम मुख्यत्वे खालील कायदेशीर सिद्धांतावर कार्य करते. ॲक्सेसोरियम नॉन डिसिट सेड सिक्विच्युअर सेम प्रिन्सिपल्स. याचा अर्थ असा की दुय्यम गोष्ट मुख्य गोष्टीचे अनुसरण करते. येथे दंगल हा मुख्य गुन्हा आहे आणि प्राणघातक शस्त्र बाळगणे हे त्याचे गांभीर्य वाढवणारे दुय्यम अंग आहे. दुसरी मॅक्झिम आहे सॉलिस पॉप्युली सुप्रीमा लेक्स. लोकांची सुरक्षा हा सर्वोच्च कायदा, असा या मॅग्झिनचा अर्थ होतो. शस्त्रांसह दंगल करणे हे थेट राज्याच्या आणि जनतेच्या सुरक्षेला आव्हान देणारे असते.
कलमाचं उल्लंघन आणि शिक्षा उपाय काय ते समजून घ्या. उल्लंघन कशा प्रकारे होईल, तर उल्लंघन होण्यासाठी आवश्यक अटी काय आहेत, तर पहिली अट आहे आरोपी दंगल BNS 73 करण्याच्या गुन्ह्यात दोषी असावा. दुसरा आहे दंगल करताना तो प्राणघातक शस्त्राने सज्ज असावा. आता शिक्षा काय, 3 वर्षापर्यंत कारावास, साधा किंवा कडक कारावास होऊ शकतो किंवा दंडही होऊ शकतो, किंवा दंड आणि कारावास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कायदेशीर स्वरूप कसं आहे ह्या गुन्ह्याचं, तर हा गुन्हा कसा आहे, तर हा गुन्हा दखलपात्र आहे, कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, गुन्हा आहे. पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात, जामीनपात्र आहे. तसंच हा गुन्हा जामीनपात्र आहे, बेलेबल आहे आणि याची सुनावणी कोणत्याही प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यांसमोर म्हणजे मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास यांच्यासमोर याची सुनावणी होऊ शकते. आता न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय समजून घेऊया. तर खटल्याचा मुख्य प्रश्न काय आहे, मुख्य प्रश्न असा होता की दंगलीत सामील असलेल्या प्रत्येकावर कलम 74 लावता येते का. तर न्यायालयाचा निर्णय काय कसा होता, न्यायालयाने असा निर्णय दिला की सर्वोच्च न्यायालयाने खालील खटल्यांमध्ये स्पष्ट केले आहे की कलम 74 अंतर्गत केवळ त्याच व्यक्तीला दोषी धरले जाऊ शकते ज्याच्या हातात प्रत्यक्ष प्राणघातक शस्त्र होते. जर 5 लोकांच्या हिंसक जमावामध्ये केवळ एकाच व्यक्तीकडे बंदूक असेल आणि बाकीचे निशस्त्र असतील तर केवळ बंदूक असलेल्या व्यक्तींवरच कलम 74 लागेल. उर्वरित लोक कलम 73 अंतर्गत सामान्य दंगलीसाठी दोषी ठरतील. आता या कलमासंबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत समजून घेऊया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(ब)(b) नागरिकांना शांततेने आणि शस्त्रांशिवाय एकत्र जमण्याचा हक्क आहे. प्राणघातक शस्त्रांसह दंगल करणे हा या मूलभूत हक्कांचा पूर्णपणे भंग आहे, ज्यामुळे संविधानाचे संरक्षण येथे लागू होत नाही. BNS कलम 71 आणि 73 हे कलम या दोन्ही कलमांचे एकत्रित आणि उग्र रूप आहे. शस्त्र कायदा 1959 आर्म्स ॲक्ट, जर दंगलीत वापरलेले शस्त्र बेकायदेशीर असेल, उदाहरणार्थ परवाना नसलेली बंदूक, तर आरोपीवर या कायद्यानुसार वेगळा गुन्हा दाखल होतो. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल, तर कायद्याच्या दृष्टीने हे कलम अत्यंत आवश्यक आहे, कारण ते दंगलीच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारांचे वर्गीकरण करते. मात्र व्यावहारिक पातळीवर जेव्हा दंगलीचे एफ.आय.आर. दाखल होतात तेव्हा पोलीस अनेकदा विरोधक आणि आंदोलक गटातील सर्वच व्यक्तींची नावे शस्त्रांसह दंगल केल्याच्या आरोपात कलम 74 अंतर्गत नोंदवतात. मग प्रत्यक्ष ज्यांच्याकडे शस्त्र असो वा नसो, अशावेळी न्यायालयात केवळ प्रत्यक्ष शस्त्र बाळगणाऱ्यांची भूमिका सिद्ध करण्याचे मोठे आव्हान अभियोग पक्षासमोर म्हणजे प्रोसिक्युशनसमोर असते. निष्कर्ष काय काढता येईल कलमाचे, तर BNS कलम 74 हे स्पष्ट करते की कायदा सामान्य दंगलखोर आणि शस्त्रांसह फिरणारे व्यावसायिक किंवा हिंसक गुन्हेगार यांच्यात फरक करतो. सार्वजनिक शांततेचा भंग करताना मानवी जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या शस्त्रांचा वापर करणे हा अक्षम्य अपराध मानला गेला आहे. समाजात हिंसेच्या आणि अराजकतेच्या खाईतून वाचवण्यासाठी अशा गुन्हेगारांना 3 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद करणे हाच या कलमाचा अंतिम निष्कर्ष आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 74च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.